प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंविरोधात बीजेपीचं आंदोलन सुरू आहे। आपण थेट जाऊयात। तर एका कार्यकर्त्याने नाना पटोलेंचे पाय धुतले होते। या प्रकरणावरून नागपूरमध्ये या ठिकाणी भाजप कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। तर यावेळी या गोष्टीचा निषेध भाजप पक्षाकडून करण्यात आलेला आहे। एका कार्यकर्त्याने नाना पटोलेंचे पाय धुतले होते। तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे। तर नाना पटोलेंच्या घराबाहेर या संदर्भात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। तर नाना पटोलेंच्या विरोधात हे आंदोलन भाजपने पुकारलेलं आहे। तर या ठिकाणी महिलांची उपस्थिती लक्षणीय दिसतीये। तर नागपूरमध्ये हे आंदोलन कार्यकर्त्यांनी छेडलेलं आहे। तर त्यासोबतच अनेक कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलन करण्याचे घोषित देखील केलं होतं। तर त्याच पार्श्वभूमीवर आता आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। तर नागपूरमध्ये नाना पटोलेंच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। तर नाना पटोलेंविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपण पाहू शकतोय। यावेळी जोरदार घोषणा देखील देण्यात येत आहेत। नाना पटोलेंच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणा करण्यास सुरुवात केलेली आहे। तर नागपूरमध्ये हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। तर पटोलेंच्या निवासस्थानाबाहेर अनेक कार्यकर्ते एकत्र जमलेले आहेत। तुम्ही या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतायत की नाना पटोलेंविरोधात घोषणाबाजी हे कार्यकर्ते करताना दिसतात। तर नाना पटोलेंचे पाय धुतल्या प्रकरणी नागपूरमध्ये हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। तर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक भूमिकेमध्ये घोषणाबाजी करताना दिसतात। नाना पटोलेंच्या निवासस्थानाबाहेर हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। तर नाना पटोलेंच्या घराबाहेरच पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। तर या आंदोलनात महिलांची उपस्थिती लक्षणीय आपण पाहू शकतोय। त्या ठिकाणी नागपूरमध्ये हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। तर एका कार्यकर्त्याने नाना पटोलेंचे पाय धुतले होते। तो व्हिडिओ व्हायरल झाला। त्यानंतर राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिला होता। त्याच पार्श्वभूमीवर आज नागपूरमध्ये देखील आता आंदोलन करण्यात येत आहे। तर नाना पटोलेंचा फोटो, त्यावर क्रॉस चिन्ह असा फोटो घेत या आंदोलकांनी आंदोलन छेडलेलं आहे। तर नाना पटोलेंच्या विरोधात भाजप मात्र आक्रमक भूमिकेत आलेली आपण पाहू शकतोय। तर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। तर पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांची देखील लक्षणीय उपस्थिती आहे। तर तुम्ही या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतायत एका ठिकाणी नाना पटोलेंच्या निवासस्थानाबाहेर हे आंदोलन सुरू आहे। तर त्या ठिकाणीच पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। तर भाजप मात्र आक्रमक भूमिकेत आलेली दिसते। मार्गावरती हे रहाटे कॉलनी चौक आहे आणि इथे पोलिसांचा तगडा बंदोबस्त आपण पाहू शकतो। इथे दंगल नियंत्रण पथक म्हणजे रायट कंट्रोल पोलीस सुद्धा आलेले आहेत। सगळी तैनाती आहे कारण ही जी मागे बहुमजली इमारत आपण पाहतोय त्या इमारतीमध्ये नाना पटोले पहिल्या मजल्यावर राहतात आणि त्यांच्या विरोधात हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आपण पाहू शकता। इथे भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि यांनी हे पोस्टर आणलेलं आहे। हे पोस्टर आपण पाहू शकताय। याच्यावरती नाना पटोले यांचं छायाचित्र आहे। खाली नाना पटोले मुर्दाबाद असं लिहिलेलं आहे। त्यांच्या चेहऱ्यावरती लाल फुली मारण्यात आलेली आहे। आपण इथल्या काही भगिनीशी बोलूया। आपण काय सांगाल, काय हे आंदोलन आहे, का एवढा नाराजी, एवढा संताप है? मैं डॉक्टर ऋचा जैन, महाराष्ट्र उपाध्यक्ष बीजेपी जैन सेल। आज ये बोलना चाहूँगी कि देखो, कभी भी चरण पाद प्रक्षालन जो होता है वो गुरु और भगवान का होता है। किसी भी पार्टी का नेता इतना नहीं होता कि वो अपने चरण का किसी कार्यकर्ता से अपना पैरों को धुलवाए। तो ये जो विरोध है वो है कि कार्यकर्ता किसी का गुलाम नहीं है। हम इसका जाहिर विरोध करते हैं। आपण काय सांगाल या प्रकरणामध्ये, ज्या पद्धतीनं भावना तीव्र आहे? आपण काय सांगाल या विषयावर? बोलो बोलो, कोणी बोल
आपण काय सांगाल या विषयावरती? हे जे आंदोलन सुरू आहे भारतीय जनता युवा मोर्चा आणि महिला आघाडीतर्फे, आपलं नाव सांगा. मनीषा काशीकर, नागपूर शहर महामंत्री. हे खूप चुकीचं आहे नाना पटोलेंचं. बघा, ते पालखीत गेले योग्य आहे, पाय चिखलात भरले म्हणून कोणाच्या तरी कडून, ते पण ओबीसी कार्यकर्त्याकडून स्वतःचे पाय धुवून घेणे हे त्यांना शोभत नाही. त्यामुळे हे चुकीचंच आहे जे नानांनी केलं ते. त्यामुळे आम्ही भाजप महिला मोर्चा आणि युवा मोर्चा भयंकर आक्रमक भूमिकेमध्ये आहे आणि त्याची शिक्षा किंवा शासनाने त्यांना जो काही निर्णय घ्यायचा तो घ्यायला लागेल. पण या प्रकरणामध्ये त्या ज्या कार्यकर्त्यांनी त्यांचे पाय धुतले त्यांनी स्वतः हे सांगितलं की माझ्या मनाने आणि माझ्या स्वेच्छेने हे केलेलं आहे, मला कोणी सांगितलं नव्हतं आणि अशी परिस्थिती आली तर 10 वेळा असं करेन. त्याला जर काही हरकत नाही आहे तर मग तुम्हाला काय हरकत आहे? आणि या प्रकरणाचं भारतीय जनता पक्ष काही राजकारण करते असं वाटतं का तुम्हाला? राजकारणाची गोष्टच नाही आहे, हे साधं समजून घेणं आहे. तो नाना पटोले काही एवढा मोठा नाही आहे. मोदी सुद्धा कधी कोणाचे पाय धुवून घेत नाही. तुम्ही अयोध्येला सुद्धा बघितलं की जेवढे कारागीर होते सगळ्यांची मोदींनी तीर्थ पिऊन पूजा केली. मग आपण कशाला त्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा? आपण स्वतःचे पाय स्वतः धुवू शकतो ना. कशाला गुलामगिरी आणि काँग्रेसचा जो जुना काळ होता तसं त्यांनी गुलामगिरीत वागवावं? आम्हाला हे काही पटलं नाही आहे. यापुढे आपली मागणी काय आहे? म्हणजे आता ज्या पद्धतीनं आंदोलन करण्यात येत आहे आणि ज्या पद्धतीच्या घोषणा देण्यात येत आहेत की नाना पटोले होश में आओ, शरम करो, अशा पद्धतीच्या ज्या घोषणा देण्यात आल्या, आता यापुढे आपली मागणी काय? आम्हाला एवढंच वाटतं की त्यांना शिक्षा व्हावी आणि दुसरं बोलताना वागताना कुठलंही कर्तृत्व करताना 10 वेळा त्यांनी विचार करावा. यांचं पण असंच आहे, पप्पू पप्पू म्हणत म्हणत 10 वेळा चुकतं. त्यांनी पैशांचं पण म्हटलं 8,000 मेल खटाखट खटाखट, कुठे आहेत पैसे? त्यामुळे आपण जे बोलतो त्याच्यामध्ये नियंत्रण पाहिजे, कंट्रोल पाहिजे की आपण काय विधान करतोय, कसं वागतोय. त्यामुळे त्यांची वर्तणूक काल सगळ्या जगजाहीर टीव्हीला सगळ्यांना दिसली आहे. त्यामुळे आता तरी त्यांनी सांभाळून वागावं, कारण पुढे विधानसभा आहे, बाकी सगळं आहे. त्यांना जनतेमध्ये जर चांगलं स्थान प्रस्थापित करायचं असेल तर अशा टाईपच्या चुका त्यांनी कराव्या नाही. पुन्हा एकदा त्यांनी होश में आओ जे आम्ही म्हणतोय ते खरंच होशमध्ये येण्यासारखं आहे. आपण त्यांची माफी मागण्याची सुद्धा मागणी केलेली केली आहे का असं वाटतं? आणि जर त्यांनी मागितली नाही तर पुढे आपल्याला काय भूमिका असेल? आम्ही अजून तीव्र आंदोलन करू. आम्ही अजून, कारण ही माफी त्यांनी मागायलाच पाहिजे लगेच, नाही तर आम्ही भाजप अजून आक्रमक होईल. खूप खूप धन्यवाद. तर आपण हे पाहू शकतो की भारतीय जनता युवा मोर्चा आणि भारतीय महिला आघाडीच्या कार्यकर्ते इथे जमलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात घोषणा करण्यात येत आहेत. पण इथे पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावलेला आहे. आपण जसं पाहू शकतो मागे दंगल नियंत्रण पथक आहे आणि त्याच्यासोबतच पोलीस जवान इथे, महिला आणि पुरुष कर्मचारी इथे उपस्थित आहेत आणि बजाजनगर पोलीस ठाणे आणि धंतोली पोलीस ठाणे या 2 ठाण्यातून अतिरिक्त कुमक इथे मागवण्यात आलेली आहे. याच्या मागे जे प्रवेशद्वार आहे तिथे सुद्धा पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे आणि रस्त्याच्या त्या पलीकडे पोलीस मोबाईल सर्व्हिलन्स युनिटचं व्हेकलसुद्धा आणण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर. तर तुमच्या समोर ही 2 दृश्य तुम्ही पाहू शकतायत. एका ठिकाणी नागपूरमध्ये भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय, तर दुसरीकडे नाशिकमध्ये सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे. तर नाना पटोलेंनी माफी मागावी आणि नाना पटोलेंना शिक्षा व्हावी अशी यावेळी कार्यकर्त्यांनी मागणी केलेली आहे. त्यासाठी हे आंदोलन पुकारलेलं आहे. तर नाना पटोलेंनी जर माफी मागितली नाही तर आम्ही आणखी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे. तर नागपूर आणि नाशिकमध्ये पटोलेंविरोधात भाजप आक्रमक झाल्याचं तुम्ही या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकताय की नाना पटोलेंच्या फोटोवर लाल रंगामध्ये फुली मारत खाली नाना पटोले मुर्दाबाद असं देखील लिहिण्यात आल्याचं तुम्ही पाहू शकताय. तर या 2 दृश्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकतायत की नाना पटोलेंच्या विरोधात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक भूमिकेत आलेले आहेत. तर यावेळी नाशिकमध्ये जोडे मारो आंदोलन देखील करण्यात आलेलं आहे. जोडे मारत नाना पटोलेंचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात येतोय. तर भाजप कार्यकर्ते यावेळी महिला आघाडीच्या नेते पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर महिला देखील या आंदोलनात उपस्थित राहून यांनी आंदोलन छेडलेलं आहे. तर नाना पटोलेंनी माफी मागावी, जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी या महिलांनी केलेली आहे. तर यावेळी नाशिक आणि नागपूरमध्ये हे आंदोलन सुरू आहे. नाना पटोलेंनी माफी मागितली नाही तर आणखी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेला आहे.